लुशी इलेक्ट्रिकल कंपनीच्या मॅनेजमेंटकडून कामगारांवर सुरू असलेल्या दडपशाहीच्या विरोधात आज सीटू संघटनेच्या वतीने कामगार उपायुक्त कार्यालयावर निदर्शने आणि आंदोलन करण्यात आले। कंपनीतील बेकायदेशीर कंत्राटी पद्धत, कमी केलेल्या कामगारांची पुनर्नियुक्ती, कायम कामगारांच्या पगारवाढ करारातील अडथळ्यांविरोधात संतप्त कामगारांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला। लुशी इलेक्ट्रिकल कंपनी सध्या सुमारे 600हून अधिक कंत्राटी कामगार मास प्रोडक्शनमध्ये कार्यरत आहेत, तर केवळ 29 कायमस्वरूपी कामगार आहेत। कंपनी व्यवस्थापनाने शासन आणि कामगार दोघांचीही फसवणूक केल्याचा आरोप सीटूने केला आहे। सन 2023मध्ये सुमारे 100 कामगारांनी नाशिक वर्कर्स युनियन सीटूचे सभासदत्व स्वीकारले होते। त्यानंतर कंपनी मॅनेजमेंटने युनियनच्या सदस्यांकडे राजीनाम्यांची मागणी केली, परंतु कामगारांनी नकार दिल्यानंतर व्यवस्थापनाने कुठलेही कारण न देता सगळ्यांना कामावरून कमी केले आणि त्यांच्या जागी नवीन कंत्राटी कामगारांची नेमणूक केली। या अन्यायाविरोधात मागील 20 महिन्यांपासून कामगार उपायुक्त, जिल्हाधिकारी, कामगार आणि कामगार मंत्री यांच्याकडे संघटनेने निवेदनाद्वारे पाठपुरावा केला। संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व कामगारांना कामावर घेण्याचे निर्देश दिले। तसेच प्रधान सचिवांनी देखील कमी केलेल्या कामगारांना तातडीने पुन्हा कामावर घेण्याचे आदेश दिले। मात्र लुशी मॅनेजमेंटने या कोणत्याही आदेशाचे पालन केले नाही। उलट कंपनी व्यवस्थापनाने कायम कामगारांच्या पगारवाढीबाबत चर्चेतून कंत्राटी कामगारांचा विषय सोडून देण्याची अट ठेवली। त्यामुळे कामगारांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून 14 दिवसांची संपाची नोटीस दिली आणि दिनांक 27 ऑक्टोबर 2025 पासून कंपनी गेटवर शांततापूर्ण संप सुरू केला। परंतु या काळातही मॅनेजमेंटने पोलिसांच्या मदतीने कामगारांवर दडपशाही करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करण्यात आला। या सर्व घटनांमुळे आज कामगारांनी कामगार उपायुक्त श्री विकास माळी यांना निवेदन देत मागण्या केल्या आहेत की कमी केलेल्या सर्व कामगारांना तातडीने कामावर घ्यावे, कायम कामगारांचा पगारवाढ करार करावा, लुशी कंपनी सुरू असलेले 11 कंत्राटदारांचे लायसन्स रद्द करावे आणि जिल्ह्यातील सर्व कारखान्यांमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर कंत्राटी पद्धतीचा सखोल सर्वे करावा। या आंदोलनात माकपाचे शहर सचिव कॉम्रेड तानाजी जायभावे, सीटूचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देविदास आडोळे, माकपाचे माजी नगरसेवक कॉम्रेड सचिन भोर, युनियनचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड तुकाराम सोंजे यांच्यासह कॉम्रेड भिवाजी भावले, कॉम्रेड मनोज आहेर, कॉम्रेड आत्माराम डावरे, कॉम्रेड राहुल गायकवाड, कॉम्रेड सतीश खैरनार, कॉम्रेड मोहन जाधव, कॉम्रेड संतोष कुलकर्णी, कॉम्रेड छाया जाधव, कॉम्रेड विजय टिकले आणि इतर पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येनं कामगार उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग विरार, सुरगाणा।